नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आलेलो आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पवई येथे. इथे हा बघू शकता तुम्ही, हा एंट्री गेट आहे आणि इथून आतमध्ये जायला इकडनं रस्ता आहे. तिकडे आतमध्ये जाऊन तुम्ही पार्किंग पण करू शकता आणि नंतर इथे बाईक पार्किंग पण आहे आणि इथे हा पूर्ण असा गार्डन आहे. इथे स्कूल पण आहे. आता इथे पुढे अजून मोठं गार्डन आहे. तर इथे खूप अशी झाडं आहेत. पळापळीच्या जीवनात जर तुम्हाला शांतता हवी असेल तर इथे नक्की या. खूप सुंदर असं गार्डन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती. आणि इथे आल्यावरती असं खूप छान वाटतंय की रोजचं कामाचं लोड असल्यामुळे ते डोक्यावरती ताण असतं, पण इथे आल्यावरती असं फ्री वाटतंय की असं वाटतं की घरीच जावं. छान असतं. इथे पूर्ण असं पाणी भरलेलं असतं आणि तिथे पुढे जाऊन ना धरण आहे. तुम्ही तिथे बघू शकता, तिथे पाणी आहे आणि तलावात ना पाणी इकडे सोडतात आणि ते पुढे चालून ते धरण तिकडे धरण आहे आणि तिथे तुम्ही बोटिंग पण करू शकता. इथे सगळं बोट लावलेलं आहे. जेव्हा हे पाणी ओव्हरलोड होतं तेव्हा हे ह्या धरणामध्ये सोडलं जातं आणि हे धरण आता बंद आहे सध्या, कारण की आता पाऊस नाही आहे आणि तिथे बोटिंग आहेत. बोटिंग पण सध्या बंद आहेत. इथून खूप छान दिसत आहे. इथे सगळं बिल्डिंग दिसत आहे. इकडे असं गवत सगळं पसरलेलं होतं, ते सगळं गवत काढलेलं आहे आणि इथून अशा बोट येत आहेत. इथं मांजर बसलेली आहे आणि इथून हा पूर्ण गार्डन आहे. इथे लहान मुलांसाठी खेळायला जागा आहे, तुम्ही बघू शकता. जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा लेफ्ट साईडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक लागतं आणि तिथून पुढे थोडंसं गेलं की गौतम बुद्धांचं पण छोटेसे स्मारक आहे आणि इथे आल्यावरती खूप प्रसन्न वाटतं. इथे छोट्या मुलांसाठी, इथून पुढे गेल्यावरती छोट्या मुलांसाठी गार्डन पण आहे आणि तिथून पुढे एक गेट आहे. तिथून आतमध्ये गेलं तर पूर्ण गार्डन आहे. तुम्ही नक्की एकदा इथे विजिट करा. खूप छान असं गार्डन आहे. आपलं मन